जा खाली जा. अजून लय पाणी येतं, भरपूर पाणी. सप्त्याच्या टायमाला रात्री मध्यरात्री वाघ इथे येऊन त्याचं डोकं घासतो. त्याची काय चुकी क्षमा असेल ती वाघ इथे येऊन देवाकडे मागतो. नमस्कार, मी रोहित पवार. नुस्ताफिरच्या या नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत करतो. आत्ता आपण एका गावात आलो आहे आणि गावात आपल्यासोबत आहेत आपले मित्र आहेत. इकडे एकेकाने आपलं नाव सांगा. प्रणित कदम. ह्याला तर तुम्ही ओळखता, आपला ड्रायव्हर, फेमस रायडर प्रशांत. प्रवीण कामेरकर. करण भुजबळराव. आता बेसिकली आता आपण प्रशांतच्या गावी आलो आहे. तर प्रशांत आपल्याला त्याच्या गावची नदी दाखवतो आहे. तर मग चला जाऊया नदी बघायला. मुंबईकरांना नदीचं भारीच कौतुक असतं, तसंच आम्हाला पण होतं. ॲक्च्युली आमच्या गावी पण एक नदी आहे, ती येणाऱ्या व्हिडिओमध्ये दाखवतो. आमचं गाव हे सह्याद्रीच्या साईडला आहे, त्यामुळे आम्हाला नदीच जे काय मजा करायची ते आम्ही नदीतच करतो. मी बऱ्याचदा समुद्रकिनारी फिरायला जातो, पण ती नदीत पोहण्याची मजा आहे ती काहीतरी वेगळीच असते. मग आता आपण कुठे आलो आहे? घाटिवळे गाव. आमच्या घाटिवळे गावातील काजळी नदी. अतिशय निसर्गरम्य सुंदर आमचं कोकण. अच्छा, आणि हे गाव कुठे येतं? साखरपा, लांजा कुठे? रत्नागिरी जिल्हा, तालुका संगमेश्वर, घाटिवळे गाव. कोल्हापूर रत्नागिरीच्या मध्ये आमचं घाटिवळे गाव आहे छोटंसं. तिकडे नावाजलेली काजळी नदी. अच्छा, ओके. थोडंसं गावापासून लांब आहे नदी, पण आपण तिथे चाललो आहे पहिलं तर. आत्ता जो हा मी व्हिडिओ शूट करतो आहे तो जून एंडचा आहे, म्हणजे 30 तारीख आहे आज. तर 30 जूनचा हा व्हिडिओ आहे. तर मग त्या हिशोबाने अजून कोकणात पाहिजे तसा पाऊस नाही पडला आहे. आणि आता आपण थोडंसं पुढे चाललो आहे, आतमध्ये चाललो आहे. म्हणजे ॲक्च्युली इकडे पाणी प्रॉपर दिसत नाही आहे, म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून चाललो आहे. तर मग पुढे बघूया. आणि हा आपला जो भाई आहे तो स्वतःहून, म्हणजे आता हा पटाईत पोहणारा आहे. तुम्ही हे ट्राय करू नका. तर हा आपल्याला दाखवेल की पाणी किती आहे आणि म्हणजे आता सध्या पाण्याची लेवल काय आहे. तर त्याच्यासाठी हा खास तुमच्यासाठी म्हणून पाण्यात उतरला आहे. सरळ ना कसं जाणार, वाकडं जायला लागतं. आणि हा आता परत येतोय. तर तुम्ही जर नीट बघितलात तर पुन्हा तो मागे गेलाय परत येण्यासाठी. तर त्यामुळे तुम्हाला आता समजेल की पाणी किती खोल आहे आणि काय. तर तो आता दाखवेल आपल्याला. खूप डीप आहे तिथे, हाय डीप. झाला आता पाय नाही लागत. आणि बघू आतर कर. तुम्हाला आता नीट दिसतंय की नाही मला माहित नाही, म्हणजे मी शूट तर करतोय. मार ना खाली उडी. आता बघा हा दाखवतोय. इथे इथे पाय जरा पाणी चेक कर. बघा तुम्ही पाण्याची पातळी किती आहे. म्हणजे तरी आता हे शांत पाणी आहे, म्हणजे अजूनपर्यंत पूर्ण नदीला पाणी आलं नाही आहे. म्हणजे जो करंट बोलतात ना तो अजून तरी शांतच आहे.
तुमच्यासाठी खास म्हणजे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून उडी मारली. आम्ही नको बोलत होतो तरी मारली. तरी ठीक आहे, आता म्हणजे तुम्हाला दाखवायला म्हणून केलं आहे. तर तुम्ही हे ट्राय नका करू, कारण हे गावची पोरं आहेत, गावाला राहतात, तर ते करू शकतात. म्हणजे ते पण रिस्कीच आहे, पण ठीक आहे. पण ते आपल्याला जमण्यासारखी गोष्ट नाही आहे ही. सो आता आपण कुठे जाणार आहे हे पुढे जाऊनच बघू. पहिले इकडनं आता बाहेर निघूया आणि मग बघूया आता पुढे कुठे जायचं ते ठरवूया. गाडीत बसूनच ठरवूया. आणि हो, माझं सांगायचं राहिलं, ॲक्च्युली मी देवरुखला आलो होतो. देवरुखला एका ठिकाणी म्हणजे मित्राला सोडायला आलेलो गावी. तर जाताना म्हटलं की हा आपला प्रशांत आहे, म्हणजे ह्याच्याबद्दल जर तुम्हाला माहीत नसेल तर हा आपला मित्र पण आहे आणि हा टेम्पो ट्रॅव्हल्स वगैरे चालवतो. म्हणजे की आमच्या ज्या ट्रेक्स असतात, म्हणजे ट्रेक टूर्स असतात, तर त्याच्यासाठी आम्हाला बोलतात ना की एक विश्वासातला ड्रायव्हर आणि मित्र पण आहे. तर मग आमच्या ज्या टूर्स असतात त्या मोस्टली हा घेऊन जातो. असे रस्ते आपल्याला कोकणातच दिसतील, म्हणजे काय भारी वाटते बघा, तुम्हीच बघा. तर मग प्रशांत असं म्हणतोय की त्याच्या गावचं जे देऊळ आहे ते आपण बघूया. तर मग आता आम्ही तिथेच निघालो आहे. ही कोकणातली घरं बघा. हेच म्हणूनच जे आपले कोकणी बांधव आहेत ते सारखे कोकणात पळण्याचा चान्स बघत असतात. म्हणजे त्यांना सारखं कोकणात ह्याच्यासाठीच जायचं असतं. जी होळी लागते ना, होळीमध्ये ती इकडेच लागते. ही हिरवळ आहे, त्याच्यासमोरची ही घरं आणि त्याच्या आजूबाजूची झाडं वगैरे आहेत. एक वेगळं फिलिंग आहे. सो आता प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. म्हणजे आपण देवळात जात होतो, जाताना मध्येच ही शेतीची कामं होतात ती दिसली. म्हणून म्हटलं की तुम्हाला पण शेतीची कामं बघायला आणि एन्जॉय करायला पण आवडते, तर त्यामुळेच आम्ही इकडे थांबलो आहे. त्यांना जाऊन भेटूया आपण, बघूया आपल्याला पण जर करायला मिळालं तर आपण करू. पण मी लोकांच्या संपर्कात यायचं टाळतो आहे, तर बघू, प्रयत्न करूया. सध्या लावणीची तयारी चालू आहे आणि आपण त्या काकांकडूनच जाणून घेऊया की म्हणजे नक्की आता सध्या काय चालू आहे आणि करोनाबद्दल, म्हणजे आता जो करोना चालू आहे त्याचा त्यांच्या लाईफमध्ये काही इम्पॅक्ट पडला आहे का. हे आता आमची खरी पहिली पेरणी असते. पेरणी झाल्यानंतर उकल असते. उकल झाल्यानंतर बेरणी असते. बेरणी झाल्यानंतर मला रोप आल्यानंतर रुजून त्या आम्ही नंतर मग लावतो 20 दिवसानंतर. मग आता हे रोपं लावण्यासाठी हे करताय का. हां, रोप लावण्यासाठी चिखल करते. अच्छा. परत हे डबल तास करायला लागतं. उकल बेर परत चिखल करायला लागतं. मग आता ती जी रोपं वाढली ती लावणार इथे. हां, आता रोपं लावणारी वाढली ती. आणि यांची नावं काय आहेत दोघांची. याचं नाव सोन्या, याचं नाव टिकिया. अच्छा. आणि तुमचं सांगितलंच नाही. मनोहर आत्माराम बेंद्रे. अच्छा. मग आता करोना वगैरे जो आहे तो इकडे काय तुम्हाला फरक पडला याच्याने. करोना म्हणजे अजूनपर्यंत आमच्या काय गावात आलेला नाही. हां. करोना वगैरे. पण ते शेतीचं सामान वगैरे काय घ्यायचं असेल तर आम्हाला वगैरे औषध वगैरे आम्ही वापरतो. अच्छा. नाही म्हणजे ते त्याच्यामुळे काय फरक नाही पडला ना. औषध खतं वगैरे मिळाली नाही मिळाली. खतं वगैरे मिळाली आम्हाला शेतीसाठी. अच्छा. मग इकडची जवळची बाजारपेठ कुठली तुम्हाला.
करंजारी. अच्छा, ती गावाचं नाव घाटिवलं. घाटिवले. घाटिवले बेंद्रेवाडी. अच्छा, चला थँक्यू तुम्ही थोडी माहिती दिल्याबद्दल. सो हा एक छोटासा हॉल्ट घेऊन आपण पुढे आपल्या प्रवासामध्ये निघालो आहे आणि खूप भारी वाटलं. म्हणजे की आता मला शब्द नाही आहेत. इतका दिवस मी लॉकडाऊनमध्ये होतो, म्हणजे मुंबईमध्ये अडकलो होतो आणि आता इथे येऊन हे सगळं बघतो आहे, हे अनुभवतो आहे. हा मी सोशल डिस्टन्सिंग पाळून आहे. मी जास्त लोकांच्या संपर्कात येत नाही आहे. तो तुम्ही एक शॉट बघितला असाल जो की नांगरतानाचा जो शॉट घेतला आहे तो मी नाही घेतला आहे. प्रशांत त्याचा जो भाऊ आहे तो गेलेला आतमध्ये. माझी खूप इच्छा होती जायची, पण स्वतःवर पण कंट्रोल केला पाहिजे. आपण बाहेरून आलो आहे, म्हणजे की तसं काय आपल्याला सिम्पटम्स नाहीत किंवा काय नाही, पण स्वतःहूनच सोशल डिस्टन्सिंग पाळून आपण जर आता सध्याच्या ह्याच्यामध्ये राहिलो तर खूप बरं होईल असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं खाली कमेंटमध्ये नक्की कळवा. कोकणामध्ये शक्यतो जी ग्रामदेवतेची मंदिरं आहेत ती गावापासून थोडीशी लांबच असतात. आमच्या गावाचं थोडंसं वेगळं आहे, पण ह्या गावाचं तरी सेमच आहे. म्हणजे बऱ्यापैकी लांब आहे हे जे मंदिर आहे ते, आणि जवळपास मला इथे कोणती घरं पण दिसत नाही आहे. बघूया जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते कसं आहे ते. आणि जसं मी म्हटलं तुम्हाला, हे बघा समोर हे जे मंदिर दिसतंय हे ह्यांचं ग्रामदेवतेचं मंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण गाव मंदिरात आलो आहे आणि याबद्दल जास्त माहिती आपण प्रशांतकडनंच जाणून घेऊया. तो आपल्याला सांगेल याच्याबद्दल थोडीशी माहिती. प्रशांत. आज आपण घाटुळे गाव, बेंद्रेवाडी, आज आपण गावचे ग्रामपंचायत थांब. आणि घाटिवळे बेंद्रेवाडी कुठं पडतंय? आता आपण घाटिवळे गावात आहोत आणि हे आमच्या घाटिवळे गावचं ग्रामदैवत. आमच्या घाटिवळे गावच्या ग्रामदैवतात श्री सोंबादेव, धनीन, वाघजाई, विठलाई, नवलाई, पावलाई असे देव आहेत. आणि आमच्या देवळाच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर हिरवगार. अच्छा, आणि या मंदिराला किती वर्ष झाली काय? मंदिराला आतापर्यंत बघायला गेलं तर बरीच वर्ष झाली, पण हल्ली या 6-7 वर्षामध्ये आम्ही आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. अच्छा. मंदिर तुम्ही आता बघितलंच असाल. हो, मंदिर खूप छान बांधलं आहे. मागे तुम्ही बघू शकता, हे मेन आहे.
या देवाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे देवस्थान आहे. लॉकडाऊनमुळे पण आता काय आता हा आपल्याला कुठे घेऊन जातो, एक नवीन स्पॉट दाखवायला घेऊन चाललाय. आता बघूया तो स्पॉट कसा आहे, काय आवडला तर तुम्हाला पण मी नक्की दाखवतो. काय कोणत्या स्पॉटला घेऊन चाललाय रे प्रशांत? आमच्या घाटोळे गावातील बचकांबा बोलतात. बचकांब्याचं खरं झाड बघायला गेलं तिथे आहे. अच्छा, पण तेवढ्या विभागामध्ये हा स्पॉट पडतो, ओपन स्पॉट. म्हणून आम्ही बचकांबाच बोलतो. तुम्ही ते एन्जॉयमेंट पार्टी वगैरे पण करू शकता. तिथे कसली अच्छा. भीती नाही, कसला रिस्क नाही. पण तू तर आता बोलला की वाघ येतो वाघ पट्टेरी. येतो, पण ते कसं त्याच्या मूडवर आहे. हा, आणि वाघाच्या मुडावर आहे. रात्री पण येतो, दिवसा पण येतो. भूक लागली तर येतो. शेवटी प्राणी आहे ते. आपण त्यांच्या एरियामध्ये चाललोय ना. अजून बरंच काही आहे रे म्हणजे तुला कसं नारळ टिंबा बघितला असं अजून पण हा, आता हे आपण एकदम जरा वर आलोय. तर इकडनं जर तुम्ही नीट बघितलात, मला माहित नाही आता तुम्हाला दिसतंय की नाही, पण इकडनं मस्त असं मी 360 व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आता हा पॅन करतोय. हवा आहे तर मला तुम्हाला आवाज येत असेल की नाही माहीत नाही, पण हे जे दिसतंय व्ह्यू, मस्त असे ढग आहेत, वातावरण एकदम मस्त आहे. सॅनिटायझर वापरा, जीवन वाचवा, सुरक्षित राहा. सो असा होता आपला घाटिवळेचा प्रवास. आणि आपल्यासोबत प्रशांत आहे. आणि अजून एक व्हिडिओ आपण बनवतो आहे, म्हणजे ॲक्च्युली प्रशांतचं थोडंसं काम आहे म्हणून आपण पालीला चाललो आहे आणि तिकडे थोडंसं काम आहे, तर त्याच्यासाठी एक वेगळा डेडिकेटेड वेगळा व्हिडिओ मी बनवतो आहे.
तो पण तुम्हाला बघायला आवडेल. जर जमलंच तर मी दोन्ही व्हिडिओ एकत्रच टाकेन, जेणेकरून तुम्ही सलग बघाल. फक्त काय की तो व्हिडिओ जरा मोठा होऊ शकतो, म्हणून मी 2 वेगळे विडिओज बनवतो आहे. आणि अजून म्हणजे जसं जमेल तसं शूट केलं आहे. हे काय पूर्ण मी असंच कामानिमित्त इकडे आलो आहे आणि विथ ऑल प्रिकॉशन्स, म्हणजे की सगळे नियम वगैरे पाळून आम्ही जे काय ते शूट करता आलं तेवढं केलं आहे. आम्ही कोणाच्या म्हणजे त्यांच्या गावात कोणाच्या घरी नाही गेलो आहे, बाहेर शेतावर वगैरेच फिरलो आहे, ते पण सोशल डिस्टन्सिंग पाळून. तर त्यामुळे असं कुठे व्हायला नको की हे फिरतायत किंवा काय. आता मी ज्या कामासाठी आलेलो तिथनं या प्रशांतचं जे गाव आहे ते ऑन द वे रस्त्यामध्येच होतं, त्यामुळे मी थांबलो. मला थोडीशी रेस्टची पण गरज होती म्हणून मी थांबलो. तर तुम्हाला असंच काही वाटलं तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता किंवा काही सजेशन्स द्यायचे असतील तर ते तुम्ही देऊ शकता. नमस्कार मित्रांनो, आमच्या कोकणातील एक छोटंसं घाटिवळे गाव जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक करा. आणि असेच आम्ही नवीन अजून तुम्हाला व्हिडिओ पाठवत राहू, ते तुम्ही सबस्क्राईब करून पुढे पाठवा.